नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बी फार्मसी इन मराठी. तर आज आपण पाहणार आहोत कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, म्हणजे हार्टची पूर्ण इन्फॉर्मेशन, की हार्टमध्ये कुठले एलिमेंट्स असतात, कुठलं फंक्शन ते कॅरी आऊट करतं, हार्ट कशापासून बनलेलं आहे हे देखील आपण पाहणार आहोत. चला तर मग चालू करूया. Introduction. The system that fulfills the transportation needs of body is cardiovascular system. The cardiovascular system is composed of heart, blood vessels and blood. Main functions of the cardiovascular systems are. आता कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम ही कशापासून बनलेली आहे, तर ती 3 एलिमेंट्सपासून बनलेली आहे. कुठले कुठले? हार्ट, ब्लड वेसल्स आणि ब्लड. मग हे 3 मिळून आपली कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम बनते. मग त्यांची फंक्शन्स काय आहेत? डिस्ट्रीब्युशन ऑफ O2 अँड न्यूट्रियंट्स टू ऑल द बॉडी सेल्स अँड टिश्यूज, म्हणजे ऑक्सिजनला आणि न्यूट्रियंट्सला पूर्ण बॉडीच्या सेल्सपर्यंत पोचवण्याचं काम हे आपलं ब्लड वेसल्स आणि हार्ट करते. Transportation of CO2 and metabolic waste products such as urea from tissues to lungs and other excretory organs. मग CO2 आणि बाकीचे जे टॉक्सिक सबस्टन्सेस असतात, जे आपल्या बॉडीला नको आहेत, ते लंग्सपाशी किंवा दुसऱ्या एक्सक्रिटरी ऑर्गन्स जसं की आपल्या किडनीपाशी घेऊन जाण्याचं काम आपलं ब्लड वेसल्स करतात. Distribution of water, electrolytes and hormones throughout the body. पाण्याचं आणि इलेक्ट्रोलाइट्सचं सर्क्युलेशन किंवा पोचवण्याचं काम पण ते करते. त्यानंतर आहे पार्ट्स ऑफ इम्युन सिस्टीम आणि थर्मोरेग्युलेशन म्हणजे काय? आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करणे. ठीक आहे, तर त्याला आपण थर्मोरेग्युलेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, जर आपलं हार्ट खूप जास्त पंप करत असेल, खूप जास्त बीट्स येत असतील त्यांच्या रीडिंगमध्ये, तर ऑफकोर्स आपल्याला स्वेटिंग येणार आहे, कारण की आपलं काम वाढलं ना. पंपिंग ऑफ ब्लड किंवा हार्टचं बीट होणे ही खूप डिफिकल्ट प्रोसेस आहे. त्यामुळे त्या टायमिंगला आपल्याला स्वेटिंग येऊ शकतं. आणि जर आपलं हार्टबीट स्लो झाले किंवा हार्टबीट्स खूप कमी रीडिंग दाखवत असतील, तरी पण आपल्याला प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. मग आहे ब्लड इज पंप्ड थ्रू अ मस्क्युलर ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम कॉल्ड एज हार्ट. म्हणजे ब्लडला पंप कशाने केलं जातं, तर हार्टने केलेलं जातं. मग इट इज कंपोज्ड ऑफ व्हेरी स्ट्रॉंग कार्डियक मसल टिश्यू अँड शोज रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. आता काय म्हणलं आहे की हार्ट हे सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कार्डियक मसलनी बनलेलं आहे आणि ते प्रॉपर रिदमिक म्हणजे काय? सिस्टमॅटिक कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ह्या 2 प्रोसेसेस करतं. रिदमिक म्हणजे काय? प्रॉपर न कुठलीही मधली एक स्टेप गाळता प्रॉपरली सिस्टाईल डायस्टॉईल म्हणजेच आपलं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करतं. As a result of this contraction and relaxation, a force is generated that pumps the blood to the entire body along with nutrients and oxygen. आता ह्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनमुळे जो फोर्स क्रिएट होतो, त्याने ते अख्ख्या बॉडीला ब्लड, न्यूट्रियन्स आणि ऑक्सिजन या 3 गोष्टी घेऊन जाण्याचं काम हे आपल्या फोर्स थ्रू होतं. जे फोर्स आपला हार्ट करतो पंपिंगच्या वेळेस, रिलॅक्सेशन आणि कॉन्ट्रॅक्शन. ओके, त्यानंतर इथे आपल्याला डायग्राम दिसतोय ब्लड हार्टचा, ज्यामध्ये ब्लड ह्या वेन्स थ्रू इथून एंटर होतं, इकडून एंटर होतं असं. त्यानंतर इथे कॉन्ट्रॅक्शन होतं, ब्लड आपलं लेफ्ट आणि राईट वेंट्रिकलमध्ये जातं. त्यानंतर तिथून बाहेर येतं, इथून पल्मनरी आर्टरीजपासून, आणि मग तिथून ते वापस बाकीच्या सगळ्या बॉडीजला जातं. ठीक आहे, हे जी मेकॅनिझम आपण डीपली पाहणार आहोत. इथे जस्ट तुम्हाला लेबलिंग सांगितलेली आहे की कुठे कुठले ऑर्गन्स प्रेझेंट आहेत. जोपर्यंत तुम्हाला त्यांचे फंक्शन्स कळणार नाही, तोपर्यंत तुम्हाला डायग्राम प्रॉपरली समजणार नाही आहे. सो इथे आहे आपली राईट पल्मनरी आर्टरी, मग आहे सुपेरियर वेना कावा,
मग आहे राईट पल्मनरी वेन्स, जे आपले वेन्स असतात ते अनप्युरिफाईड किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्लो करून घेऊन जात असतात, आणि जे आपले जे आपले आर्टरीज असतात ते प्युरिफाईड किंवा ऑक्सिजनेटेड ब्लड फ्लो करतात. ठीक आहे. बट जी आपली लेफ्ट पल्मनरी आर्टरी आहे ती आपली डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाते. मग ती डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे घेऊन जाते, तर लंग्सपाशी. मग हा स्पेशल पॉईंट का आहे, कारण की ही आर्टरी आहे तरी देखील ही काय करते, डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन जाते. ठीक आहे. त्यानंतर मग इथे आहे आपलं राईट ॲट्रिओव्हेंट्रिकल वाल्व. ॲट्रिओव्हेंट्रिकल वाल्व किंवा ट्रायकस्पिड वाल्व जे असतात ते आपण स्पिंचरसारखं पण यूज करू शकतो, बोलू शकतो त्याला. त्यानंतर आहे आपलं इन्फेरियर वेना कावा फ्रॉम बॉडी. जे इन्फेरियर वेना कावा आहे तो इथे आहे, आणि सुपेरियर वेना कावा बघा तुम्हाला इथे दिसू शकतो. सो हा असा एंटर होतो आणि इथून असं आउटलेट आहे इन्फेरियर वेना कावाचा. त्यानंतर आहे आपला कोडिया टेंडिनाई. मग आहे पॅपिलरी मसल राईट वेंट्रिकल बघा असं ह्या एरियामध्ये आहे. त्यानंतर आहे सेप्टम तुम्हाला डिवायडेशनसाठी हेल्प होणार आहे. हे जे डिवायडेशन आहे आपलं ॲट्रियम आणि वेंट्रिकल, हे आहे आपलं राईट ॲट्रियम लेफ्ट वेंट्रिकल, राईट वेंट्रिकल लेफ्ट वेंट्रिकल. सो ह्यांना डिवाईड करण्याचं काम आपलं सेप्टम करतं. मग आहे आपल्याला सबल्युनार वाल्व. इथे एक वाल्व आहे आणि इथे एक वाल्व आहे, दिसते का तुम्हाला, इथे एक वाल्व आहे आणि इथे एक वाल्व आहे. आणि हा आहे लेफ्ट ॲट्रिओव्हेंट्रिकल ट्रायकस्पिड वाल्व. इथे एक आहे लेफ्ट ॲट्रिओव्हेंट्रिकल ट्रायकस्पिड वाल्व, इथं आहे राईट ॲट्रिओव्हेंट्रिकल ट्रायकस्पिड वाल्व. म्हणजे दोन ठिकाणी आपल्याला ट्रायकस्पिड वाल्व दिसतील, आणि जो राईट साईड आहे त्याला बरोबर राईट साईडचं नाव दिलं, आणि जो लेफ्ट आहे त्याला लेफ्ट साईडचं. ठीक आहे. इथं ट्रायकस्पिड का सांगितलेलं आहे, कारण की त्यांची जी ओपनिंग असते ना ती कशी असते, ती अशी असते ओपनिंग त्यांची. अशी असते. फॉर एक्झाम्पल तुम्ही इमॅजिन करा की हे असं एक ओपनिंग आहे, दरवाजा आहे. ठीक आहे. ही ना असं ओपन होतं आणि वापस असं क्लोज होतं. असं इमॅजिन करा की ही अशी सरफेस आहे एकदम, आणि हे असं क्लोज होतं, असं बंद होतं, असं क्लोज होतं, असं क्लोज होतं. हे 3 पार्ट्स दिसतात, 1, 2 आणि 3. पण त्यामुळे त्यांचं नाव ट्रायकस्पिड वाल्व ठेवलं आहे. आणि त्यानंतर बघा तुम्हाला इथे दिसेल, कुठे गेलं ते, हां, सेमिलुनार व्हॅल्व. आता ह्या सेमिलुनार व्हॅल्वचं तुम्ही बघू शकता, ती अशी आहे व्हॅल्व, आणि अशी ओपन होते, अशी क्लोज होते, अशी ओपन होते, अशी क्लोज होते. मग ह्याला आपण काय बोलतो, बायकस्पिड व्हॅल्व बोलतो. सो त्याचे जे ओपनिंग्स असतात ते त्या टाईपमध्ये वर्क करतात. सो आपण त्याला ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड व्हॅल्व बोलतो. मग आहे आपला लेफ्ट पल्मनरी आर्टरी आणि आयोर्टा. ठीक आहे. हा होता पूर्ण डायग्राम. आता आपण ॲनाटॉमी ऑफ हार्टपाशी जाऊया. ॲनाटॉमी ऑफ हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन. जसं की तुम्हाला माहिती आहे मस्क्युलर ऑर्गन आहे, स्मूथ मसलपासून बनलेला आहे आणि कार्डियक मसलपासून. प्रेझेंट इन ऑल वर्टिब्रेट्स दॅट पंप्स ब्लड टू द होल बॉडी कंटिन्युअसली. सगळ्या वर्टिब्रेट्समध्ये प्रेझेंट असतं, जो कोणी ब्लड सप्लाय करतो किंवा ब्लड सर्क्युलेट करतो. इन ह्युमन इट्स साईज इज इक्वल टू साईज ऑफ अ क्लेंच फिस्ट. क्लेंच म्हणजे काय, आता तुम्ही असं जेव्हा मूठ बनवता त्या टाईपचा जो साईज असतो, ह्या साईजचा, तर ह्या साईजचं माझं हार्ट असणार आहे. सो त्यांनी सांगितलं की क्लेंच फिस्टचं. अँड ॲव्हरेज वेट ऑफ अ फिमेल इज 250 to 300 ग्राम अँड 300 to 350 ग्राम इन मेल्स. आता फिमेलचं किती आहे, 250 ते 300, आणि मेलचं आहे 300 ते 350 वेट हार्टचं. ॲव्हरेज ह्युमन हार्ट बीट्स अराउंड 70 to 72 टाइम्स पर मिनिट. प्रत्येक मिनिटाला आपलं हार्ट 70 to 72 बीट्स करत असतं. म्हणजे असं लब डब असं 72 टाइम्स होत असतं. पोझिशन, हार्ट इज सिच्युएटेड इन थोरॅसिक कॅव्हिटी. आता त्यांनी पोझिशन सांगितले की कुठल्या साईडला प्रेझेंट आहे. सो हार्ट इज प्रेझेंट इन थोरॅसिक कॅव्हिटी. आपला जो थोरॅसिक कॅव्हिटी असतो, जो लंग्स असतात, वापस लंग्स
अजून कुठला असतो, हार्ट आणि मग थायमस, हे 3 ऑर्गन्स प्रेझेंट असतात आपल्या थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये. मग ऑब्लिगेट बिटवीन द लंग्स इन द mediastinum space just above the diaphragm, डायफ्राग्रामच्या बरोबर वरती. Heart is present in the middle line of the body, is slightly tilted towards the left side. It is a rounded cone shaped structure. आता तुम्ही इथे पाहू शकता की हे पूर्ण राईट साईडला नाही आहे, थोडंसं ह्या बाजूचा जो एरिया आहे तो तुमचा लेफ्ट साईडला गेलेला आहे. त्यामुळे आपण काय बोलतो की आपला हार्ट लेफ्ट बाजूला आहे. तो पूर्णपणे लेफ्ट बाजूला नसतो, तो आहे ना असा, फॉर एक्झाम्पल जर असा केज असेल लंग्सचा, तर आहे ना तो बरोबर इथं मधोमध ह्या लेफ्ट साईडला असतो प्रेझेंट. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी हा डायग्राम दिलेला आहे, त्यामध्ये त्यांनी सेल्स सांगितलेले आहेत की कुठले कुठले लेयर्स प्रेझेंट आहेत आणि कुठले सेल्स आहेत ते देखील सांगितले. सो हा फर्स्ट आहे आपला कार्डियम म्हणजे आतमधला, मायोकार्डियम म्हणजे मिडलमधला आणि परायटल पेरिकार्डियम म्हणजे सगळ्यात वरचा. ठीक आहे. त्यानंतर पेरिकार्डियल कॅव्हिटी, मग आहे विजरल पेरिकार्डियल कॅव्हिटी और एपिकार्डियम. हे तिन्ही आपले पेरिकार्डियमच आहेत, फक्त त्यांची पोझिशन वेगळी वेगळी झाल्यामुळे त्यांना आपण वेगळं स्पेसिफाय केले. ओके. हार्ट इज enclosed by a serous medium known as pericardial sac or partial pericardium. The pericardial sac consists of 2 membrane. आता इथे जो आपला पेरिकार्डियल सॅक होता तो 2 मेंब्रेननी बनलेला आहे. एक आहे फायब्रस पेरिकार्डियम आणि एक आहे सेरस पेरिकार्डियम. आता जो फायब्रस आहे तो दिस इज पेरिकार्डियम कवर्स द हार्ट जॉइनिंग इट टू ग्रेटर वेसल्स. आता हे काय करतं, ग्रेट वेसल्सला कनेक्ट करतं. वेना कावा, आयोर्टा, पल्मनरी वेन्स अँड आर्टरीज. तर त्याला काय बोलणार आपण, फायब्रस पेरिकार्डियम. आता तुम्ही इथे पाहू शकता की आपला वेना कावा कुठे आहे, इथे आहे वेना कावा, त्यानंतर आयोर्टा, मग आहे पल्मनरी वेन्स आणि आर्टरीज. आता हा जो इथला सगळ्यांचा लेअर असणार आहे तो आपला कुठला असणार आहे, फायब्रस पेरिकार्डियम. मग आहे आपलं सेरस पेरिकार्डियम. दिस पेरिकार्डियम इज अ थिन delicate membrane, the outermost layer of the heart wall, known as epicardium, and large blood vessels are continuous with this membrane. आता ह्याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी की आपले जे ब्लड वेसल्स आहेत ते कंटिन्युअस आहेत त्यांच्यासोबत, बरोबर. मग फायब्रस पेरिकार्डियम आणि सेरस पेरिकार्डियम हे 2 आपले पेरिकार्डियमचे टाईप्स आहेत, ज्याच्यामध्ये जो फायब्रस पेरिकार्डियम आहे तो काय करतो, कवर करतो हार्टला आणि जॉईंट करतो कुणाकुणाशी, तर वेना कावा, आयोर्टा, पल्मनरी वेन्स आणि आर्टरीजशी. सेरस पेरिकार्डियम काय आहे, सुपरफिशियल लेअर आहे, म्हणजे सगळ्यात वरचा लेअर आहे जो ब्लड वेसलशी कनेक्ट करतो आपल्या कुणाला, हार्टला. मग आहे आपलं हार्ट वॉल. आता हार्ट वॉलमध्ये किती लेयर्स आहेत, तर सगळ्यात पहिली लेअर आहे आपली पेरिकार्डियम, मग आहे आपली मायोकार्डियम, मग आहे आपली एंडोकार्डियम. एंडोकार्डियम सगळ्यात आतमधली लेअर आहे, मग आहे मायोकार्डियम मिडल लेअर आणि मग एपिकार्डियम. एपिकार्डियम और विजरल पेरिकार्डियम. द विजरल लेअर ऑफ परायटल pericardium forms the outermost layer of the heart and is known as epicardium or visceral pericardium. आता ही सगळ्यात uppermost layer आहे. This is a transparent thin layer and consists of specialized epithelial tissues known as mesothelium. So ती एक ट्रान्सपरंट लेअर आहे पेरिकार्डियम आणि ती स्पेशलाइज्ड इपिथिलियल टिश्यूजने बनलेली आहे, ज्याचं नाव आहे आपलं मिझोथिलियम. ठीक आहे. त्यानंतर आहे पेरिकार्डियल कॅव्हिटी इज अ स्पेस बिटवीन एपिकार्डियम मेम्ब्रेन ऑफ हार्ट अँड द सेरस पेरिकार्डियम. आता आपण इथं ऐकलं होतं की फायब्रस पेरिकार्डियम आणि सेरस पेरिकार्डियम असतं, राईट. सो इथे त्यांनी लेअर सांगितलेली आहे कुठली, तर सेरस पेरिकार्डियम आणि एपिकार्डियल मेम्ब्रेन ऑफ हार्ट. सो हे 2 लेयर्स त्यांनी सांगितलेले आहेत, सेरस पेरिकार्डियम. मग त्यांच्यामधली जी कॅव्हिटी आहे ती आपली पेरिकार्डियल फ्लुइडनी फिल झालेली आहे अँड इट प्रोटेक्ट्स द हार्ट फ्रॉम फ्रिक्शन अँड इरोजन.
मग ती जी आपली पेरिकार्डियल फ्लुइड आहे ते कशाने भरलेलं आहे, तर फ्रिक्शन आणि इरोजन पासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपलं पेरिकार्डियल फ्लुइड भरलेलं आहे. मायोकार्डियम, इट इज द thickest layer and consists of cardiac muscle tissues. Fiber of cardiac muscle tissues are striated, involuntary and branched. Heart contracts by the contraction of myocardial membrane. मायो म्हणजे काय, मसल्सची पूर्ण लेअर आहे आपली सेकंड लेअर जी हार्टची आहे ती. इट इज थिकेस्ट लेअर, थिक म्हणजे जाड लेअर आहे आणि ती कशाने बनलेली आहे, फायबर्सनी, फायबर्स ऑफ कार्डियक मसल टिश्यूज. आणि ती कशी आहे, स्ट्रायटेड आहे, इनव्हॉलेंटरी आणि ब्रांच्ड आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होतं. मग आहे आपली शेवटची एंडोकार्डियम. इट इज द इनरमोस्ट अँड थर्ड लेअर ऑफ हार्ट वॉल. इट कन्सिस्ट ऑफ थिन लेअर ऑफ स्पेशलाइज इपिथिलियम टिश्यूज नोन ॲज एंडोथिलियम. आता इथं पण इपिथिलियल टिश्यू आहे आणि त्यांचं नाव आहे एंडोथिलियम. ठीक आहे. इथं पण एक स्पेशलाइज टिश्यू होती आणि त्याचं नाव काय होतं, मिझोथिलियम, विच ओव्हरलाइन्स अ थिन लेअर ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज. दिस लेअर प्रोव्हाइड्स स्मूथ ब्लड फ्लो टू हार्ट अँड वेसल. Endothelium also lines inner cavity of heart, covers valves and forms the inner lining of the blood vessels. आता जी एंडोकार्डियम आहे ती कुठे कुठे प्रेझेंट आहे, तर हार्टमध्ये व्हॅल्वला पण कवर करते ती. वापस इनर लाइनिंग ऑफ ब्लड वेसल्स, जे ब्लड वेसल्स हार्टपासून बाहेर जातात त्या लेयर्सला पण ती कवर करण्याचं काम करते. मग आहे आपला कार्डियक चेंबर. हा आपण पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी भेटते तुम्हाला अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि सबस्क्राईब टू माय चॅनल फॉर सच मराठी कंटेंट्स. आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून मराठीमध्ये एक्सप्लेनेशन ज्याला हवं असेल त्याला देखील हा व्हिडिओ पोचेल. बाय बाय.